गॅस सिलेंडर पाठोपाठ आता सीएनजीच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे। महानगर गॅस लिमिटेड कडून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढीचा निर्णय घेण्यात आलाय। सीएनजीच्या किमतीत 1.5 रुपये प्रति किलो तर पीएनजीच्या दरात 1 रुपयाने वाढ झाली। मुंबई ठाणे आणि एमएमआर या परिसरात सीएनजीचा नवा दर 79.50 रुपये प्रति किलो आहे। पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या गॅसचा दर हा 49 रुपये आहे। सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या गॅसचा दर हा 49 रुपये आहे। पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या गॅसचा दर आता 49 रुपये। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली, काय सांगशील? नक्कीच आपण पाहिलं तर गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयाने वाढ झाल्यानंतर आता सीएनजीच्या दरात देखील ही वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय हा जो आहे तो घेतलेला आहे। एकूणच पाहता सीएनजीच्या किमतीमध्ये आता 1.5 रुपये इतकी प्रति किलो तर पाईपच्या माध्यमातून वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्ये 1 रुपयाची वाढ आहे ती करण्यात आलेली आहे। यामुळे मुंबई ठाणे आणि एमएमआरच्या इतर भागामध्ये सीएनजीचा नवा दर म्हणजे 79.50 रुपये प्रति किलो इतका होणार आहे। त्यामुळे या सर्व भाववाढीमुळे तसेच पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या गॅसचा दर 49 रुपयाने वाढलेला आहे। यामुळे जे गॅस आणि सीएनजीचे वापर करतात त्यांना मात्र आता अधिकच्या पैसे आहेत ते या वापरासाठी मोजावे लागणार आहेत आणि कुठेतरी या महागाईचा सामोरा आहे तो या मुंबई तसेच ठाणे आणि एमएमआर विभागातील नागरिकांना याचा सामना करावा लागणार आहे। नक्कीच निखिल, खरतर यामुळे सामान्यांच्या केशाला कात्रे लागणार हे मात्र निश्चित। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।